आता पाहूया टॉप 9 बातम्या मोठा राजकीय। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर। विधेयकावर सलग 3 दिवस सभागृहात चर्चा होणार। सभागृहातील चर्चा वादळी होण्याची शक्यता। बळजबरीनं फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असल्याच्या घटना समोर। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्यायाने कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा। विरोधक हे केवळ मतांच्या लांघून चालना करता त्याचा विरोध करतायत, पण मी गॅरंटीने सांगतो की त्यांनी जर हे विधेयक पूर्ण वाचलं तर कधीच त्याला विरोध करणार नाही। धर्मांतर विरोधी विधेयकाच्या पाठीशी उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट। मात्र त्यातील बाबी समजून घ्याव्या लागतील। राज्य सरकारनं बाजू मांडली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका। विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटशा दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच। धर्मांतर बंदी कायद्याला विरोध करणार। धर्मांतर बंदी कायद्यावर काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया। कलम 25-26 मध्ये बदल केला तर त्याला आमचा विरोध, अशी ही प्रतिक्रिया। मी स्वतः धर्मांतर करून आलेल्या समाजामधली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दीक्षाभूमीला मोठा धर्मांतर केलं होतं धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी, त्याच्याच आम्ही अनुयायी आहोत। कारण जेव्हा प्रतिष्ठा आणि ह्याचा प्रश्न येतो तेव्हा काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या प्रश्न हा मूलभूत अधिकार दिला संविधानाने। विरोधी पक्षनेत्याची निवड कधी होणार? उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा। प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राहुल नार्वेकर यांचं उत्तर। विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट। सभागृहात खास करून मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली माझ्या सहकारी आमदारांसोबत आणि हेच सांगितले की सालाबादप्रमाणे याही वेळेला आपल्याला या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत। तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी। खासदार सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट। सुनेत्रा पवारांविरोधात आमचा पक्ष उमेदवार देणार नाही असं केलं स्पष्ट। तर बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य।